आज आपण चाललेलो काश्मीर मधली जन्नत बघायला, म्हणजे सोनमर्ग मध्ये. आज तर सकाळी उठायच्या आधी स्नोफॉल होऊन गेलेला, त्यामुळेच बघल तिकडे सगळं पांढरच दिसत होतं. सोनमर्गच्या टनेल मध्ये एंट्री मारल्या सगळ्या रीलच आठवायला सुरू झाल्या. कितीतरी वर्ष मी या टनेलला रील मध्ये बघाल. आज रिअल लाईफ मध्ये बघताना काही वेगळीच फिलिंग आहे. मोबाईल बघितल्यावर ड्रायव्हर म्हणा जन्नत देख भाई जन्नत, मोबाईल बाद मध्ये. ते सगळं झाल्यानंतर आम्ही पोहोचलो सोनमर्ग मध्ये. सोनमर्ग मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही मॅगी खाण्यापासून सुरुवात केली. मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही स्नो बाईक वर बसून दुसऱ्या पॉईंट वरती गेलो. ह्यो बाईक तर असा चालवायचा जसा की हायवेच आहे. मागे बसणाऱ्याच्या पोटात डायरेक्ट बर्फाचा गोळा द्यायचा. समोरची माणसं तर लांबनं बघूनच बाजूला व्हायची. इकडे बघतोय तर 200 रुपयाला एक रील शूट करून देत होते. इकडे तर बर्फ तर असा होता की बर्फात पाय पडल्यावर निघायचंच नाही पाय. सगळा बर्फ बघून आणि रील शूट झाल्यानंतर आम्ही परत निघालो स्नो बाईक वरून खाली. जाताना तर यांना डायरेक्ट टेबल सीटच घेतलेलं, तरी पण काही बंडा हळू चालवत. आमचा ड्रायव्हर म्हणाला की जन्नत देख, ह्यो तर डायरेक्ट आम्हाला स्वर्गच दाखवायला बसलेला. खाली पोहोचल्यानंतर आम्ही डायरेक्ट रूम वरती निघालो. जाता जाता आम्ही परत सोनमर्गच्या टनेलच्या इथे थांबलो फोटो काढण्यासाठी. तिथे जास्त वेळ थांबू देत नव्हते, तरी पण आम्ही थोडा रील शूट करून निघालो. थोड्याच वेळात आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर रूम मध्ये जाऊन आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो जेवायला. जेवण तर भरपूर प्रकारचे होते, शाही पनीर सकट ते शाही चिकन पर्यंत. तर आजसाठी बघते एवढंच. तर आता आपण उद्या दुसरी जन्नत बघण्यासाठी जाणार आहे, तर त्यासाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.